नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या नवीन वेतन आयोगातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घडामोडी पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आत्ताच्या एकूणच नवीन वेतन आयोगातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घडामोडी कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांच्या नवीन वेतन आयोगातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घडामोडी। बघा, सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या लागू करण्यात येणारा 8वा वेतन आयोगाबाबत आत्ताच्या काही प्रमुख घडामोडी समोर आल्या आहेत। याबाबतच्या सविस्तर घडामोडी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। बघा, किमान फिटमेंट फॅक्टर केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला एक निवेदन देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये किमान 2 पट हे फिटमेंट देण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे। 7वा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा 2.57 पट प्रमाणे वेतनात त्या ठिकाणी वाढ देण्यात आलेली आहे। दुसरा आहे किमान फिटमेंट फॅक्टर व किमान वेतनातील वाढ। किमान फिटमेंट फॅक्टरमध्ये 2 पट वाढ लागू केल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये 5,000 रुपयाची वाढ होईल। म्हणजेच किमान मूळ वेतन हे 18,000 रुपयेवरून वाढून 23,000 इतकी वाढ होईल। बघा, महागाई भत्त्यांमध्ये स्वयंचलित पद्धतीने वाढ। महागाई भत्ता वाढ ही केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना वर्षातून 2 वेळा वाढीव लाभ दिला जातो, परंतु याबाबत सरकारकडून तात्काळ निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना वाढीव डीए करिता बराच कालावधीची वाट पाहावी लागते। यामुळे 8व्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्ता वाढीकरता कोणत्याही निर्णय किंवा अधिसूचनांची आवश्यक न भासता ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित डीए वाढीचा लाभ हे स्वयंचलित पद्धतीने लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे वाहन भत्ता। सरकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालय तसेच इतर कार्यालयीन भेटीकरिता भेट द्यावी लागते, त्याकरिता आवश्यक वाहन भत्ता 7व्या वेतन आयोगामध्ये तरतूद नाही, तर याकरिता 8व्या वेतन आयोगामध्ये विशेष तरतूद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे बाजार किमतीनुसार देय भत्त्यातील वाढ। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता, मुलांच्या शिक्षणासाठी विशिष्ट मर्यादेत शिक्षण भत्ता, घर भाडे भत्ता तसेच घर भाडे भत्ता देय करण्यात येते। सदरचे भत्ते हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असते, परंतु हे भत्ते मूळ वेतनावर आधारित न करता बाजार किमतीवर अवलंबून असावेत अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। जसे की ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 18,000 रुपये आहे, त्यास सध्याच्या घर भाडे भत्त्यानुसार वास्तव्याच्या ठिकाणानुसार 1,800 म्हणजे 10%, 3,700 म्हणजे 20%, 5,400 म्हणजे 30% असे घर भाडे भत्ता दिला जातो। तर एखाद्या अधिकाऱ्यास त्याचे मूळ वेतन 80,000 रुपये इतके असल्यास त्यास 10, 20 व 30% नुसार 8,000 रुपये या ठिकाणी 16,000 रुपये म्हणजे एकूणच बघा 24,000 रुपये इतके घर भाडे भत्ता मिळतो। परंतु सदर घर भाडे भत्ता अदा करण्याची संरचना व प्रत्यक्ष बाजार किमती यामध्ये खूप मोठा फरक आहे। यामुळे सदर भत्ता अदा करताना प्रत्यक्ष व्यावहारिक बाजारी किमतीनुसार घर भाडे देण्यात यावा अशी देखील बाब नमूद करण्यात आलेली आहे। वाहन भत्ता काय असणार आहे बघा, तसेच वाहन भत्ता अदा करताना देखील सध्याचे इंधनच्या किमती लक्षात घेऊनच सदर भत्ता करण्याची तरतूद नमूद करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। बघा, पेन्शनधारकांचे वाढत्या वयानुसार आरोग्याचे मोठे प्रश्न उद्भवत असतात। सदर आरोग्याकरिता प्रश्न विचारात घेऊनच 8व्या वेतन आयोगामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे। तसेच पेन्शनधारकांना आरोग्याच्या सुविधा प्राप्तीकरिता वैद्यकीय खर्च प्रतिपूर्वी देण्याची या ठिकाणी मागणी केली जात आहे। तसेच दरमहा वेळेवर पेन्शन दिली जावी, तसेच पेन्शन रक्कम काढण्यासाठी एटीएम, ऑनलाईन बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहेत, या पेन्शनधारकांच्या नवीन वेतन आयोगातील आत्ताच्या मोठ्या ज्या प्रमुख घडामोडी आहेत त्या घडामोडी काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील
किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।